मोड आलेल्या मेथी दाण्यांची उसळ खूप छान होते। ही हिवाळ्यामध्ये नक्की करून खायला पाहिजे। ही चपाती भाकरी सोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खूप भारी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला हिवाळा स्पेशल भाजी करायची आहे, ती म्हणजे मोड आलेल्या मेथी दाण्यांची उसळ। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हिवाळ्यामध्ये मेथी खाल्ल्याने खूप छान अशी आपल्या शरीराला ऊब मिळते। मग ती सुकी मेथी असो किंवा हिरवी मेथी असो, आपण भरपूर प्रमाणामध्ये खात असतो। लगेच सुरुवात करू अशी चमचमीत उसळ बनवायला। मेथी दाण्यांची उसळ करण्यासाठी मी इथे अर्धी वाटीला सुद्धा कमी असे मेथीचे दाणे टाकले होते भिजवायला। मेथी दाणे रात्रभर भिजवत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी गाळणीमध्ये एकदम कोरडे करून ठेवून दिले, तर हे असे मोड यायला 2 दिवस लागले। आपल्या दुसऱ्या कडधान्यापेक्षा मेथीला मोड यायला जास्त वेळ लागतो। खूप छान असे मोड आलेले आहेत मेथी दाण्यांना। मोड आल्यानंतर मी परत त्यांना धुवून काढलं 2 पाण्याने व्यवस्थित। लगेच आपण उसळ बनवू। कढई ठेवलेली आहे, गॅसवर तेल टाकून घेऊ। तेल छान तापून गेलेलं आहे, मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली, जिरं टाकू। मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊ। कांदा थोडासा परतवून घेऊ आपण। कांदा परतत असताना पाव चमच हिंग घालून घेऊ। 5-6 कढीपत्त्याची पानं आहेत, ते घालू। कांदा आपला परतून झालेला आहे। जास्त आपण उसळीमध्ये कांदा परतवायचा नाही। याच्यामध्ये आता 5-6 पाकळ्या लसूण टाकून घेऊ ठेचलेला। फोडणीचा छान असा सुगंध येत आहे। याच्यामध्येच आता टोमॅटो घालून घेऊ। मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतला होता। याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊ। धना पावडर आहे अर्धा चमच छोटा, मिरची पावडर आहे छोटा अर्धा चमच, हळद घ्यायची आहे अर्धा चमच छोटा, कश्मीरी मिरची पावडर घालून एकदम थोडीशी मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपण आता मोड आलेली मेथी दाणे घालून घेऊ। मेथी दाणे घालून घेतले। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हे आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मेथी दाणे व्यवस्थित असे परतवून घेतले। आता यांच्यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये, त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। तर ह्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून। 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघू। मध्ये मी एक वेळा चेक करून बघितलं होतं आणि बघा एकदम छान अशी उसळ झालेली आहे। याच्यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। गॅस बंद करून दिला आणि मस्त आता ही उसळ खायला घेऊ। तयार आहे आपली हिवाळा स्पेशल अशी रेसिपी, मेथीच्या दाण्यांची उसळ। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।